या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, जेतुजितू हिंदूराष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत आहोत नवरात्र विशेष। या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया की 9 दिवस देवीला घटाला 9 माळी कोणत्या लावायच्या आणि तसेच देवीला 9 प्रकारचे 9 नैवेद्य कोणते दाखवायचे। चला तर पाहूया 9 माळी 9 नैवेद्य। आपण जो नवीन पदार्थ करतो त्याला नैवेद्य म्हणतात आणि आपण तो पदार्थ नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करतो। भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये नैवेद्याशिवाय देवपूजा पूर्ण होऊ शकत नाही। देवी देवता नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात। नैवेद्यही ठरलेले असतात, जसे की श्री विष्णूंना दूध भाताचा नैवेद्य असतो, महादेवाला दही भाताचा नैवेद्य असतो, तर गणपती बाप्पाला मोदक आवडतात आणि देवीला शिरा किंवा श्रीखंड, दूध आणि फळे तर सर्वच देवांना प्रिय असतात। नैवेद्य देव मात्र प्रत्यक्ष खात नाहीत, पण आपण नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यातील गंध, चव, रस हे प्राशन करून देवता प्रसन्न होतात। खरं तर भक्तिभावाने केलेला कोणताही पदार्थ असो, तो त्या पदार्थामधला काही भाग जर देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला तर तो पदार्थ प्रसाद बनतो। नवरात्रात देवीची 9 रूपे पाहायला मिळतात। देवीच्या 9 रूपाची पूजा होते आणि देवीला 9 रंगाच्या साड्या देखील परिधान करतात। त्यात देवीला 9 दिवस वेगवेगळा नैवेद्यही अर्पण करतात। देवीचा आवडता नैवेद्य अर्पण केल्यास देवीचा शुभ आशीर्वाद आपणास मिळतो। 9 दिवस वेगवेगळ्या पानांच्या वेगवेगळ्या फुलांच्या माळा देखील देवीला चढवतात। देवी पुराणानुसार 9 दिवसात या 9 वेगवेगळ्या नैवेद्यांना विशेष महत्त्व आहे आणि मात्र हा नैवेद्य सात्विक असावा, नैवेद्य बनवणाराही सात्विक असावा। चला तर मग पाहूया या नवरात्रामध्ये देवीला कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा आणि कोणती माळ चढवावी, तसेच त्याची फलश्रुती काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। नवरात्रातील पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा। या दिवशी आपण देवीची शैलपुत्री या रूपामध्ये पूजा करतो। या दिवसाचा नैवेद्य शुद्ध तुपात बनवावा। शुद्ध तुपात बनवलेला कोणताही पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून दाखवला तरी चालतो। तसेच शुद्ध तुपातील बनवलेल्या पदार्थांचे दानही अवश्य करावे, त्याने आपले आरोग्य उत्तम राहते। आणि या दिवशी देवीला शेवंती किंवा सोनचाफ्याच्या पिवळ्या फुलांची माळ घालतात। नवरात्र दिवस दुसरा म्हणजेच द्वितीया। या दिवशी आपण देवीची ब्रह्मचारिणी या रूपामध्ये पूजा करतो। तर या दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवावा, सर्वांना साखर प्रसाद म्हणून वाटावी आणि यामुळे आयुष्य वर्धन होते, आयुष्य वाढते। या दिवशी ब्रह्मचारिणी रूपातील देवीला आपण मोगरा, चमेली अशा प्रकारच्या पांढऱ्या फुलाची माळ घालावी, त्याने तप, त्याग, संयम अशा भावना वाढीस लागतात। नवरात्रातील तिसरा दिवस म्हणजे तृतीया। या दिवशी आपण देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजेच चंद्रघंटा या रूपाची पूजा करतो। तर या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेली खीर अशा प्रकारचे पदार्थ नैवेद्य म्हणून देवीला दाखवावा की आणि तोच पदार्थ सर्वांना प्रसाद म्हणूनही वाटावा। यामुळे आनंद प्राप्ती होते, आनंदात वृद्धी होते। आणि या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाला निळ्या रंगाच्या फुलाची माळ घालतात, जसे की गोकर्ण, कृष्णकमळ यांच्या फुलापासून बनवलेली माळ या दिवशी देवीला चढवतात। तसेच या विधिवत पूजा शास्त्रांमुळे आपल्याला पापांपासून मुक्ती मिळत असते। नवरात्रीतील चौथा दिवस म्हणजे चतुर्थी। या दिवशी आपण देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा करतो। देवीच्या या रूपाला मालपुआचा नैवेद्य दाखवतात। यामुळे मालपुआचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण देवीला अबोली किंवा नारंगी रंगाच्या फुलाची माळ चढवतात आणि या सर्व विधिवत शास्त्रवत पूजेची फलश्रुती अशी आहे की यामुळे बुद्धी चातुर्य वाढते।
नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे पंचमी। या दिवशी आपण देवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा करतो आणि स्कंदमाता रूपातील देवीला केळीचा नैवेद्य दाखवतात। तसेच बेलाच्या पानाची माळ या दिवशी देवीला चढवतात। तसेच असे केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। नवरात्रातील 6वा दिवस म्हणजे षष्ठी। षष्ठीच्या दिवशी आपण देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा करतो। या रूपातील देवीला मधाचा नैवेद्य दाखवतात आणि या मधाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आकर्षण शक्तीत वाढ होते। तसेच या दिवशी करडईच्या फुलाची माळ देवीला चढवतात आणि याची फलश्रुती अशी आहे की आपल्याला अद्भुत शक्ती मिळते। तसेच आपल्याला शत्रूंशी संवाद करण्यास देवीचा आशीर्वाद सक्षम बनवतो। आपण वादविवादात नक्कीच विजयी ठरतो। नवरात्रातील दिवस 7वा म्हणजे सप्तमी आणि सप्तमीला आपण देवीच्या कालरात्री या रूपाची पूजा करतो। देवीच्या कालरात्री रूपाला आपण गुळाचा नैवेद्य दाखवतो किंवा गुळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवला तरी चालतो। त्यामुळे गरिबी दूर होते आणि या कालरात्री रूपातील देवीला आपण झेंडू किंवा नारंगी फुले यांची माळ घालतो। यामुळे आपली सर्व पापांतून मुक्ती होते असे मानले जाते। नवरात्र दिवस 8वा म्हणजेच अष्टमी। अष्टमी तिथीला आपण देवीच्या महागौरी रूपाची पूजा करतो आणि या नवरात्रीच्या 8व्या दिवशी आपण नारळाचा नैवेद्य दाखवावा किंवा नारळ दान करावे। यामुळे मुलांशी संबंधित समस्या दूर होतात, मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते, मुलांना आयुष्य, आरोग्य, संपत्ती लाभते आणि या महागौरी रूपामधील देवीला आपण तांबड्या फुलांची किंवा कमळाची माळ घालतात। देवीची विधिवत पूजा केल्याने, मनोभावे पूजा केल्याने आपल्या सुखांमध्ये नक्कीच वृद्धी होते। दिवस 9वा म्हणजेच नवमी। नवमीच्या दिवशी आपण देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा करतो। सिद्धिदात्री रूपातील देवीला आपण तिळाचा नैवेद्य दाखवतात। तसेच हे तीळ आपण ब्राह्मणाला दानही करावे। त्यामुळे सर्व सुख प्राप्ती होते आणि अघटित घटनांपासून आपल्याला संरक्षण मिळते। बंधू भगिनींनो, या व्हिडिओमधून आपणाला देवीच्या कोणत्या रूपातील पूजेला किंवा देवीच्या कोणत्या रूपाला कोणता नैवेद्य दाखवावा, तसेच कोणती माळ चढवावी याविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतीलच, हो ना? व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये अवश्य कळवा। तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, त्यामुळे इतरांपर्यंतही ही आवश्यक माहिती नक्कीच पोहोचेल। तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।